सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप उशिरा व्लॉग सुरू केला, जवळपास 5 वाजलेले आहेत। कारण आज दिवसभर केकच करायला गेले आणि खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या, जवळपास 10 केक बनवले आज आणि त्यातले 3 केक गेलेत सुद्धा आणि बाकीचे आहेत ते तुमच्याशी शेअर करणारच आहे। आणि काल आपला व्लॉग आला नव्हता आय थिंक, तर भरपूर अशा पर्सनल सुद्धा कमेंट येतात की तुम्ही व्लॉग का बनवलं नाही। तर काही कारणास्तव किंवा काम वगैरे असेल आणि नाही बनवणं झालं। काल शुक्रवार होता, पूजा वगैरे खूप सारं बिझी शेड्यूल त्यामुळे, आणि चला म्हटलं आज व्लॉग उशिरा सुरू केला, पण तुम्हाला केक दाखवायचे होते आणि म्हटलं चला आता पहिले अगोदर केक दाखवते आणि मग बोलते तर आज जे केक होते ते सगळे 1 किलोचे केक होते। जवळपास 1 किलोचे 7 केक बनवले आणि अर्धा किलोचे 3 बनवले। तर सॉरी, अर्धा किलोचे 2 बनवले आणि 1 किलोचे 8 बनवले। एक फुटबॉल केक बनवला 1 किलोचा, तो दिला सुद्धा आणि बाकीचे अजून आहेत, इकडे बघा तुम्हाला दाखवते। 1 किलोचे 8 केक म्हणजे नॉट अ जोक। जवळपास 3 क्रीम मी बीट केल्या आणि केक फायनली झालेत आता सगळे। तर अगोदर केक दाखवते आणि मग पुढे बोलते। तर हे बघा केक्स, सगळे 1-1 किलोचे केक्स आहेत। हे जे 6 केक आहेत हे 1 किलोचे आहे आणि हा छोटूसा अर्धा किलोचा आहे। तर हे बघा, ह्यातले जवळपास 3 केक गेले। एक फुटबॉल केक बनवलेला, एक 1 किलोचा पाइनएप्पल गेला आणि एक 6 मंथ्स बर्थडेचा होता ब्ल्यू कलरचा बनवलेला, तोही गेला। तर बघा या पद्धतीने केक्स बनवले। डिझाईन सिंपल बनवल्या, पण एवढे सगळे 1-1 किलोचे केक बनवले आज। आणि शिवाय सकाळी काय केलं तेही तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर केक्स बघून घ्या। आता हे जातील, तर आता केक अगोदर ठेवून देते आणि मग बोलते तुमच्या सोबत पुन्हा। तर आज आहे शनिवार आणि हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा। तर आज हनुमान जयंतीमुळे माझ्या माहेरी खूप मोठी यात्रा असते आणि या केक्समुळे मला यात्रेला जायचं होतं आणि त्यात मुलांना माझ्या आज सुट्टीही नव्हती। त्यांचं पुढचं वर्ष चालू झालेलं आहे, म्हणजे नेक्स्ट इयर सुरू झालेलं आहे। एक्झाम झाली, रिझल्ट झाला आणि नेक्स्ट इयर सुद्धा सुरू झालं। तर त्यांना आज सुट्ट्या नव्हत्या, कारण 2 दिवस सुट्ट्या होत्या, बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुड फ्रायडे, आणि आज त्यांना स्कूल होतं, उद्या पुन्हा सुट्टी आहे। त्यामुळे आज यात्रेला जाण्याचा विचार होता ते स्कूलमधनं आल्यानंतर, आणि माझं माहेर अगदी जवळ आहे 15 किलोमीटरवरती। पण झालं असं की मला खूप सारे ऑर्डर आले आज, जवळपास 10 केक मी बनवले। माझे 3 केक गेले, 1 किलोचा एक पाइनएप्पल गेला, तो छान बनवला होता ब्ल्यू कलरचा, आणि एक हाफ मंथ बर्थडे आणि एक फुटबॉल केक, असे 3 केक गेले सुद्धा। तर सगळे सिंपल मी बनवलेले आहेत। जेव्हा घाई होते तर तेव्हा आपण सिंपल डिझाईन बनवतो, पण कस्टमरला आवडतात, टेस्ट मॅटर करते सगळ्यात जास्ती। आणि असं वाईट काही नाही, छान बनवलेत केक्स मी तसे, पण थोडी सिंपल बनवले कारण केक्सच तितके होते। 1 किलोचेच 8 केक होते, त्यामुळे खूप जास्त गोंधळ उडाला। तर अशा पद्धतीने मला माहेरी जाता नाही आलं, थोडासा मूड ऑफ झाला। तसंही 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये अजिबात यात्रा झाल्याच नाहीत आणि यावर्षी म्हटलं जाऊयात। पण त्या अगोदर आज सकाळी आम्ही आमच्या इथे जवळच एक खंडोबाचं देवस्थान आहे, तिथे आमचे देव घेऊन जावे लागतात आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करून। मग सकाळी लवकर उठून मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि जायचं होतं घेऊन। तर मला एक फुटबॉल केकची ऑर्डर होती आणि त्यांना 12लाच पाहिजे होता। तर मग मी म्हणजे फक्त आमचे आहो गेले, मग आज मी खंडोबाला गेले नाही। तसं मागच्या वेळी गेलेलो आम्ही, असं काही नाही, नेहमी जाता येता जात असतो। तुम्ही ते खंडोबाचं मंदिर पाहिलेलं आहे माझ्या मागच्या व्लॉगमध्ये का आहे। तर असो म्हटलं चला, आणि मग हे गेल्याच्या नंतर मी बरीच कामं राहिलेली सगळी उरकवली। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सकाळचा पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झाला। ते गेल्याच्या नंतर मग कपडे भांडे हे ते मी सगळं आवरलं आणि म्हटलं आता 1-2 जेवढे केक आहेत ते करावेत आणि मग जावं। पण नंतर येतच राहिले ऑर्डर्स येत राहिल्या। म्हटलं जाऊ देत चला आता, आणि आत्ता जायचं होतं, गेलोही असतो 5-6 वाजता। पण आता हे जे 5-7 केक राहिलेत हे डिलिव्हर करायचे व्यवस्थित, त्यांना नावं टाकून जो ज्यांचा आहे तो त्यांना गेला पाहिजे।
तर आता या पद्धतीने त्यामुळे आज कॅन्सल झालं आणि वरद तर थोडासा अपसेट झाला, सारखा विचारतोय आपल्याला जायचं नाही का जायचं नाही का. आणि ह्यांना म्हटलं होतं की त्या दोघांना घेऊन जा, पण हे म्हणतात जायचं किती आणि पुन्हा यायचं किती, 5-5:30 वाजून गेले आणि त्यातून पुन्हा संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असतं आईच्या इकडे मंदिरामध्ये. मग ह्यांना वाटलं 1-1.5 तासासाठी जायचं मग पुन्हा यायचं, त्यामुळे मग ह्यांनी कॅन्सलच केलं. तर असो, तर अशा पद्धतीने असो, जाऊ द्या. आता कसं होतं सगळ्याच गोष्टींना महत्त्व द्यावं लागतं आणि ऑर्डर होता त्याच्यामुळे ऑर्डर सोडून तर मला जाता येईना, त्यामुळे. आणि असो, चला आता म्हटलं तुम्हाला आजच्या ऑर्डर दाखवाव्यात. सिम्पलचे केले सगळे, पण शेअर करावं म्हटलं, त्यामुळे. आणि असं आता यात्रेला जायला नाही मिळालं म्हणून थोडासा मूड ऑफ झाला, मुलांचाही झाला. वरदला फार इच्छा होती, अजूनही त्याला वाटत होतं की जावं, पण असो, कारण स्कूलमुळे त्याला इकडे म्हणतो मला इकडेही यात्रेला जायला मिळालं नाही खंडोबाच्या, आणि तिकडे आजींकडे पण नाही, मी घरीच राहिलो. तर जाऊ दे म्हटलं, आपली यात्रा झालेली आहे. आणि आता पुन्हा इथेही आम्ही जिथे राहतो घारगावची, तर तिथली ही यात्रा आहे. आय थिंक 21 तारखेला यात्रा आहे इथली. तर बघूयात तेव्हा जाता येईल यात्रेमध्ये. यात्रा काही दरवर्षीच येत राहतील, पण ज्या आज आलेल्या ऑर्डर त्या पुन्हा आल्या नसत्या, म्हणून म्हटलं चला. आणि आता पुन्हा गेले तर दर्शन घ्यायला जाईल मी आईकडे सुद्धा, माझ्या माहेरच्या देवाकडे. असं आता काय करणार, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आता आज केक बनवले, पण आज जरा थोडंसं म्हणजे यात्रेला जायच्या मूडमध्ये बनवले, जाऊयात, पण नाही, आज नाही पॉसिबल झालं. जाऊ आता. तर तेच तुम्हाला शेअर करायचं होतं आणि सगळ्या ह्या साऱ्या ऑर्डर्स दाखवायच्या होत्या, त्यामुळे. आणि कालचा व्लॉग नाही आला, काल थोडीशी गडबड होती, कालही ऑर्डर होत्या. काल पाहुणे होते कोणीतरी, आय थिंक, हो पाहुणे होते काल, त्यामुळे व्लॉग शूट करणं नाही झालं. आणि कसं होतं, मीही आणखी नवीन व्लॉग शूट करते. काही नवीन लोक जे असतात तर त्यांना व्लॉगमध्ये नाही आवडत, किंवा मग एक ऑकवर्ड वाटतं, म्हणजे ते तितके फेस करायला अजून त्यांच्या मनाची तयारी नसते. त्यामुळे मग ज्याला कम्फर्टेबल आहे त्यांना आपण घेतो, बट जे कम्फर्टेबल नाही त्यांना नाही जबरदस्ती करतायत, त्यामुळे. तर चला आता बघूयात वरद काय म्हणतोय. हे बघा, हसते आता. सायकल खेळायला गेला होता बाहेर आणि त्याला जायचं होतं पण गेला नाही, आणि त्याच्यामुळे त्याला जरा नाराज झालाय तो सुद्धा. तर बघा त्याचं तोंड बघा, हसते. घाम आलाय बघ तुला किती. तर त्याला खूप इच्छा होती आईकडे जाण्याची, आणि आता बघूयात सुट्ट्या लागल्याच्या नंतर मग जाता येईल. आता नेमकं एक्झाम झाल्यात, पण पुन्हा स्कूल सुरू झाले. आणि दादाची जी मुलं आहेत शर्वरी आणि शर्विल, तर त्यांचे पेपर चालू आहेत. आणि आता यांना सुट्ट्या होत्या तेव्हा त्यांचे पेपर सुरू होते. मग असं कसं होतं की मग उगाच हे गेल्याच्या नंतर त्यांचाही अभ्यास होणार नाही, आणि म्हटलं मग तेही फ्री जेव्हा असतील तर तेव्हा जाता येईल, त्यामुळे. तर म्हटलं चला आता व्हिडिओचाही एंड करणार आहे. छोटासा व्हिडिओ बनवला होता मुलांना. आता सकाळी त्यांना टिफिन दिले होते, पण तेव्हा पुरणपोळी झाली नव्हती, ते 8 वाजताच गेले होते. माझा स्वयंपाक थोडासा लेट झाला, 9-9:30ला. आणि मग मी ह्यांना देव दिले, म्हणजे देवांसोबत नैवेद्य वगैरे दिले आणि सगळं आवरून दिलं. तिथे जाऊन तळी भंडार वगैरे करावा लागतो देव घेऊन जाऊन, आणि त्यामुळे ह्यांना सगळी तयारी करून हे गेले होते फक्त एकटे आज यावेळी. इतर वेळी मुलं आणि आम्ही सुद्धा जातो, किंवा मग आम्ही दोघं तरी जातो, पण आज नाही मला जमलं. आणि वरदला आता पुरणपोळी करून देणार आहे, वरदला खायची आहे. त्यांनी मागच्या वेळी त्याला खूप आवडलेली, आणि आम्ही साखरेच्या पुरणपोळ्या करतो. मी तुम्हाला होळीच्या व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे, पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मी तेव्हा शेअर केला होता. साखरेच्या पुरणपोळ्या आम्ही बनवतो, तर त्याला आता पुरणपोळी खायची आहे. मागच्या वेळी त्याला खूप आवडली होती, खूप छान लागते. अगदी जे पुरण आहे ते साखरेमुळं खव्यासारखं लागतं अगदी, कारण आपण ते शिजवून घेतो. ते खूप छान टेस्ट लागते पुरणपोळीची. विलायची वगैरे व्यवस्थित टाकली की थोडीशी जास्त टाकायची, थोडी म्हणजे खूपही नाही, पण जर का विलायचीचा फ्लेवर असा छान आला पोळीला तर मस्त वाटतं खायला अगदी. आणि शक्यतो साखरेची पोळी गरम गरमच खायची आणि तुपासोबत खायची फक्त, एकदम छान लागते.
तर हा आता वरदला पुरणपोळी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओचाही एंड करणार आहे। छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात खूप छान अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।